मित्र हो नमस्कार. विनुश्री एरंडोली यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. दोस्त हो, आज आपण पाहणार आहोत संत गाडगेबाबा यांचे प्रेरणादायी विचार. चला तर पाहू संत श्रेष्ठ गाडगेबाबा यांचे प्रेरणादायी विचार. मित्र हो, हवा आहे, लाल आहे, हिरवी आहे, पिवळी आहे, ते समजतच नाही आणि त्याचे ठिकाण नाही असाच परमेश्वर आहे. हे जे तीर्थात बसलेले देव आहेत ना, ते फक्त पोट भरण्याचे देव आहेत. ते फक्त पोट भरण्याचे देव आहेत. गणपती बसवणे देवाची भक्ती नाही. जेव्हा तुम्ही गणपतीला आणता, बँड लावता, भजन लावता आणि वाजवत वाजवत आणून सिंहासनावर बसवता आणि त्याची पूजा करता, निवद, मोदक, आरत्या आणि शेवटच्या दिवशी उठवता. ज्याची एवढी भक्ती केली, एवढी शोभा केली, ज्याच्या आरत्या केल्या त्याला पाण्यात बुडवून मारता. तुमच्यावर कधी खटला भरला तर फौजदारी होते. ही देवाची भक्ती नाही. देवाची भक्ती म्हणजे भजन. मित्र हो, देव देवळात नाही. देऊळ तयार झालं, मूर्ती आणावी लागते. मूर्ती विकत भेटते. देव विकत भेटतो का? मेथीची भाजी आहे की कांदे बटाटे? देव विकत भेटतो हेही समजत नाही ज्या माणसाला, तो माणूसच कसा? मित्रांनो, ज्या साली लढाई झाली त्या साली एक एक आगबोट 50-50 कोटी रुपयांची पार तळाला गेली. अशा किती आगबोटी बुडाल्या? सत्यनारायण करणाऱ्या महाराजाला म्हणावं, 2.5 रुपये घेऊन कशाला एवढी बडबड करता? 2.5 लाख रुपये घ्या, 2.5 कोटी रुपये घ्या, समुद्राच्या किनाऱ्यावर एक सत्यनारायण करा आणि एक आगबोट वर आणा. हे त्यांना जमणार नाही. दोस्त हो, माणसाचे धन तिजोरी नाही, सोनं नाही, हिरे नाही, मोटार नाही. माणसाचं धन कीर्ती आहे. 4 महिने बरसात परमात्मा देते, मग जमीन पिकते. 4 महिने बरसात नाही पडली तर जमीन पिकेल का? हजारो करोडो लोक मरतील, देवाला आपण फुले वाहतो, पण फुलं कोणी पैदा केली? आपल्या आजाने की पंजाने? देवाने केली, मग त्याचीच फुलं, त्याचीच बरसात आपण त्यालाच देतो. मित्रांनो, गरिबांसाठी बायांचे दवाखाने बांधा, गोर गरिबाला औषधी द्या, गोर गरिबाला कपडे द्या, अस्तर पावशर चावल द्या, गोर गरिबावर दया करा. मराठे, माळी, तेली, न्हावी, धोबी, चांबार, कोळी, कुंभार, लोहार, वडारी, बेलदार, कैकाडी, गोंड, गवारी, मांग आणि महार हे लोक का गरिबीत राहिले? त्यांना विद्या नाही, आणि ज्याला विद्या नसेल त्याला खराट्याचा बैल तरी चालेल. आता तरी सुधरा. आता तरी मुलांना शिक्षण द्या. हातावर भाकरी खा. बायकोला लुगडं कमी भावाचं, कमी किमतीचं घ्या. हिवाळ्याला पाहुणचार करू नका. जेव्हा मुलांना शाळेत घातल्याशिवाय सोडू नका. विद्या मोठं धन आहे. विद्या मोठी गोष्ट आहे. तुम्हाला आम्हाला विद्या नाही तर मजुरी तरीच लागली, पण या टायमाला मुलांना विद्या दिली नाही तर तुमच्या मुलाला मजुरी लागणार नाही, तर बूट पॉलिश करावे लागेल. दोस्तांनो, तुमच्या देवाचा पुतळा पुरता तरी उजेड पडतो का? नाही. मग दिवा विझला, मंडळी दर्शनाला आली, बाबूराव दिवा लावा. मग देव कोणी दाखवला? दिव्यानं. दिवा मोठा की देव मोठा? दिवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांना सद्बुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबांना शाळेत घातलं. आंबेडकर साहेबांना काही लहान सहान कमाई नाही केली, हिंदुस्थानची घटना केली, घटना. आणि ते शाळेत गेले नसते आणि शिकले नसते तर झाडू मारण्याचं त्यांच्या कर्मात होतं. विद्या मोठं धन आहे. मित्र हो, मारवाडी, गुजराती, ब्राह्मण हे लोक रोज तुपातला शिरा का खातात? कारण त्यांच्या घरी जमा खर्च आहे. उत्पन्न किती आणि खर्च किती हे त्यांना माहीत आहे. आमच्या मराठ्याला तेल्या, माळ्या, न्हाव्या, धव्याला जमा खर्च समजतच नाही. जानेवारीत मजा करा आणि फेब्रुवारीत बोंबलत बसा. काटकसर पाहिजे, घरी जमा खर्च पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.